हॅलो. हा सर. नमस्कार डबीर साहेब आणि तुमची अख्खी टीम आहे. बर. लग्नाचा दिवस असू सुद्धा अनेक लोकांच्या घरी लग्न असून नाही तर जवळच्या लोकांची लग्न नीतिक असताना सुद्धा फक्त एका व्हॉट्सअपवर इथं 400-500 लोक आले. आता काय झालंय की सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांचा सगळ्या शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा आणि नागरिकांचा आहे की गेल्या वर्षी या महिन्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने 6 ते 9 लाईट देत होता, जेव्हा दुधाची वेळ असते आणि सकाळी सुद्धा 5 ते 8 तुम्ही गेल्या वर्षी आणि गेल्या महिन्यात सुद्धा अशा पद्धतीने जे लाईट देत होता, लोकांची मागणी आहे की आता शेतात तर काही पीक राहिलेलं नाही, येणाऱ्या सीझन मध्ये सुद्धा काय पिकाची परिस्थिती आहे हे माहित नाही. सगळी लोक दुधावर अवलंबून आहे आणि मग त्यावेळेस जर आपल्याला जनावरांनाच पाणी आम्हाला देता आलं नाही, नाहीतर ऊस वेळेवर काढता आलं नाही आणि त्यावेळेस जर काही अडचणी आल्या तर लोक म्हणतात की आम्हाला काही झालं तरी 6 ते 9 लाईट मिळणं आणि सकाळी 5 ते 8 लाईट मिळणं हे महत्वाचं आहे. जर जसं गेल्या वर्षी चालू होतं म्हणत आहात की सिंगल फेज 3 फेज मधून आम्ही सिंगल फेज तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जसं गेल्या वर्षी देत होतो त्या विशिष्ट त्यांच्या मागणीच्या टाइमनुसार आम्ही त्या ठिकाणी ती बरोबर जे घरगुती ग्राहक आहेत त्यांना सिंगल पेजच देता येत आहे आम्हाला. शेतीसाठी सिंगल पेज किंवा 8 तासाच्या व्यतिरिक्त शेती पंपाच्या फिडरवर द्यायचंच नाही आहे. कुटुंबासाठीच पाहिजे. कुटुंबासाठी 3 फेज नका देऊ, ठीक आहे. जी 3 फेज तुम्ही ज्या वेळेस देता ते ओके शेतकऱ्याला, बरोबर ना. आमचं फक्त मत आहे संध्याकाळी 6 ते 9 सिंगल फेज सिंगल पेज घेऊन आले 3 फेज मधून, बरोबर. ठीक आहे. मग ते मग तुमच्या वतीने म्हणजे मी आता तुमचं तर ऐकलंच लोकांनी, मग तसं तुम्ही उद्या परवापासून त्या ठिकाणी कराल असं लोकांना तुमच्या वतीने सांगतो. आणि आजपासूनच सुरू करा. 1 तारीख आहे, 1 मे महाराष्ट्र दिन आहे. दुसरं, आम्हाला इथं तेल कमी पडतंय, नाही तर आमच्यात काय होतं आता काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या चुकी आहेत. म्हणजे तुमचे वरिष्ठ अधिकारी नाही, खालून जे तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागतो तो रिपोर्ट काही अधिकारी वेळेवर देत नाही, कोण घेत नाहीत आणि बरंच काय. आता आम्ही डबीर साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की याच्या आधी थोडस मनमानी तुमच्या त्या काय ते वायरमॅनची चालायची, पण वायरमॅन जर वेळा वाकडा वागला तर आम्ही त्याच्यावर काय हात उगारणार नाही, पण सबस्टेशन मध्ये नाही तर कुठेतरी आम्ही कोंडून ठेवणार. चालेल का? ठेवायचा विषय नाही, तर काही गोष्टी घडल्या तर आम्ही कारवाई करू. हा बस तुमच्याकडे शब्द बाहेर ते वायरमन आणि तिथे असणारे जे काही ज्युनियर अधिकारी आहे जे ते जर नीट वागले नाही, आमचं मत आहे की इलिगल करा असं आम्ही म्हणणार नाही आणि म्हणतही नाही. फक्त जर व्हॅलिड असेल फोन घ्यावा, जेन्युइन प्रॉब्लेम असेल, खरंच काही कुठलं खराब झालं असेल ते मात्र त्या ठिकाणी त्यांनी जेन्युइनली सांगून 1 दिवस लागायचं असेल तरी सांगावा, 1 दिवस लागेल पण फोन घेतला पाहिजे.